एक निर्णय समोर आलेला आहे, ज्यामध्ये विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश आलेले आहेत. जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे तरी सादर केले नव्हते. मात्र विशाखा राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दबाव आल्यामुळे हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे. जी कमिटी आहे, जात पडताळणीची जी समिती आहे, ती हे न्यूट्रल असते, तिला पूर्ण वेगळी असते आणि त्याच्यात कुठलाही शासनाचा दबाव नसतो. आणि जो काही झाला आहे निर्णय तो ऑन मेरिट झालेला आहे. आणि जर कुठे असं वाटत असेल, शंकेची पाल चुकचुकत असेल, तर कुठल्याही गोष्टी तपासून बघतात, प्रत्येक गोष्टी व्हेरीफाय करू शकतात आणि अनेक वेळा दोन्ही समान पक्षांना बोलवतात आणि त्यांना व्हेरीफाय करायला लावतात. हा एक पक्ष एक घाव दोन तुकडे नसतात. हा 6 महिन्याचा आलेला हा कार्यकाळ असतो आणि प्रत्येकाला दिलेली संधी असते. त्या संधीचं सोनं कोणी करायचं याच्यात हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण जर कोणी कागदपत्रच सादर केले नाहीत आणि जर त्याच्यावरती कारवाई झाली तर याच्यामध्ये कुठलंही सरकार कोणीही त्याच्यात दोषी आढळलं जात नाही. तर हे जे काही आमच्यावरती आरोप केले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. आपण दुसरा आरोप त्यांनी असा केलेला होता की एकंदरीतच फक्त विरोधकांचीच जात पडताळणी प्रमाणपत्राचे निकाल कसे काय येतात, 84 दावे या ठिकाणी प्रलंबित असताना. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1 महिन्यापूर्वी सदा सरवणकर यांनी या ठिकाणी येऊन घोषणा केलेली होती. त्यांना 1 महिन्यापूर्वीच हा निकाल कसा काय माहिती पडला? नाही, जे लीगल आहे, जे प्रमाण आहे ते सगळ्या मिनिट्समध्ये नोंद आहे त्याच्यात. आणि ती नोंद त्यांना पाहिजे तर स्वतः ते मागू शकतात, तिसऱ्या बाजूला RTIच्या माध्यमातून मागू शकतात. पण त्यांच्यावरती आहे तर ते स्वतःहून ती प्रत मागवू शकतात. आणि त्याच्यात कुठेही नाही, ऑन पोर्टल आहे. आज कुठे ना कुठे जे त्यांच्या बाबतीतचे जात पडताळणी किंवा कास्ट सर्टिफिकेट जे योग्यरीत्या जर सबमिट केली नाही आणि पक्षांनी उमेदवारी देताना ती प्री व्हॅल्युएशन जर केली नसेल त्याची सर्टिफिकेशनची, ही चुकी आमची नाही आहे. आम्ही सगळ्या गोष्टी केलं, शिवसेनेने केलं, भाजपाने केलं, तर ते योग्य रीतीने आम्ही सगळी पडताळणी आधी तिकीट देतानाच केली. म्हणून आमची कुठे ना कुठेच रिझल्ट लागत नाही आहे. जी काही रिझल्ट लागतात ते विरोधकांचे लागत आहेत. आणि या बाबतीत त्यांनी त्यांचा अभ्यास केला नव्हता म्हणून ही आज गत आहे त्यांची. पाहायला गेलं तर जेव्हा निवडणूक झाली त्यानंतर आपण पाहिलं की जे स्थानिक आमदार झाले ते असं म्हणाले होते की आम्ही सर्वांकडे संपवलं, मात्र आता पण बघतो सेकंड रँकमध्ये तेच कन्या आहे. कुठलाही पक्ष आणि कोणीही संपत नाही. ही जी भाषा त्यांच्या डोक्यात हवा गेली आमदारांच्या की कोण संपलंय आणि काय संपलंय. आज सरवणकर साहेब हे जुने शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते होते. शाखा प्रमुखपासून त्यांचा जो एक प्रवास सुरू झालेला आज तो पुढे आलाय. आणि महेश सावंत हे स्वतः त्यांच्या ताळमीत घडलेला हा कार्यकर्ता आहे. तर कोण संपलं आणि काय संपलं याच्यावरती काही बोलण्यात काय अर्थ नाही आहे. आज सरवणकर साहेब हे एक लढाऊ नेतृत्व आहे, एक कार्यकर्ते पदापासून आलेले एक व्यक्ती आहेत. आणि आज त्यांच्या घरातला जर एखादा व्यक्ती आज या पदावरती बसत असेल लिगली तर त्याच्यात काय पोटशुल्क होऊ नये अशी माझी त्यांना एक हे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.